कौल. आत्म्याशी संबंध जुळवणं. मी कोण? मी म्हणजे कोण? मी म्हणजे नुसता हा देह नाही, तर मी कोण याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करणं, त्याला स्वतःच्या अस्तित्वाचं, आणि नुसता स्वतःच्या अस्तित्वाचाच नाही तर इतरांशी आणि विश्वाशी असलेला संबंध समजून घेणं आणि तो समजून घेण्याचा प्रयत्न करणं आणि त्याचा विकास करणं म्हणजे अध्यात्म. असं छोट्या अत्यंत सोप्या भाषेमध्ये अध्यात्माचं आपल्याला वर्णन करणं. अध्यात्म म्हणजे जीवनातील उद्देश काय आहे, अर्थ काय आहे, आणि ते आपल्या अस्तित्वात असतात त्या अस्तित्वाचा शोध घेणं, हे अध्यात्माचं महत्त्वाचं काम. याच्यामध्ये जीवनात म्हणजे स्वतःचा शोध. आम्ही प्रवचन देतो, अनेक लोक आहेत प्रवचन नुसते देतात, स्वतः त्या प्रवचनानुसार मी वागतो काय? मी भाषण देतो, भाषण देणं खूप सोपं आहे, परंतु त्या भाषणाला जगणं, लोकांना उपदेश देणं सोपं आहे. दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण. ही अशी परिस्थिती अनेक प्रवचनकारांची. आणि म्हणूनच आज प्रवचनांचा तेवढासा लाभ होत नाही, कारण तो जो ज्ञान देणारा गुरु म्हणून त्या गुरु गादीवर बसलेला आहे, त्या गुरुला आपल्या स्वतःच्या आतमध्ये डोकावून पाहणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हे स्वतः आतमध्ये जाऊन डोकावणं म्हणजेच अध्यात्म. मी कोण? मी जे सांगतो त्या पद्धतीने वागतो काय? आता इतरांशी आणि जगाशी असलेला आपला संबंध ओळखणे आणि त्यातून सहानुभूती, प्रेम आणि करुणा विकसित करणे, हे आध्यात्मिक क्षेत्राच्या व्यक्तीचं काम. त्याला पाहायला नुसतं भाषण देऊन चालणार नाही, नुसती प्रवचनं देऊन चालणार नाही, तर माझ्या समाजाला माझा काय उपयोग होतो, मी समाजासाठी काय करतो, माझ्या केलेल्या कृतीचा समाजाला काही फायदा होणार आहे की नाही होणार. नुसतं आपण राम 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 करत बसलो आणि समाजाला उपयोगच जर होत नसेल, त्याला काही अर्थ नाही आहे. म्हणून आपल्या जीवनाचा आपण जे काही कृती केलेली आहे, बोलण्याचा, लिहिण्याचा, वागण्याचा, प्रत्येक कृतीचा हा समाजासाठी उपयोग झाला पाहिजे, परिवारासाठी उपयोग झाला पाहिजे. अरुणाताईंचं कौतुक यासाठी पुन्हा करूया की एक परिवाराला घेऊन कसं चालायचं. पुष्कशा सासवांची तक्रार असते, माझी सुनबाई की नाही की काही विचारताच नाही, परंतु अरुणाताई म्हणलं माझी सुनबाई वा वा, तिच्याबद्दल काही बोलताच. म्हणजे सुनेचा आणि सासूचा संबंध काय असावा, पिता पुत्रांचा संबंध काय असावा, पती पत्नींचा संबंध काय असावा. अध्यात्म जे आहे ना, ते बाहेर नुसतं लोकांना सांगून नाही, तर स्वतः जीवनात अध्यात्म जगावं लागतं. की मी माझ्या घरातल्या माझ्या मुलांशी, सुनांशी, माझ्या पत्नीशी, माझ्या भावाशी, माझ्या पतीशी मी कशी वागते, कसा वागतो, आणि त्याचा लोकांना या माझ्या वागण्याच्या कृतीचा सुगंध आणखी कुठपर्यंत जाऊ शकतो, समाजाला काही आपलं मार्गदर्शन करू शकतो. आणि अशा ह्या गोष्टींकडे जर आपण विचार केला तर पुस्तकाची लेखिका ह्या गोष्टीमध्ये देखील मेरिटमध्ये पास होते. ज्ञान अर्जन करणं हे अनेकांचं काम आहे, परंतु ज्ञान अर्जन केल्यानंतर त्या ज्ञानाचा विकास कसा करायचा, समाजापर्यंत ते ज्ञान कसं प्रस्तुत करायचं, ही भावना आणि ही कला सर्वांना उमगत नाही. ही भावना अरुणाताईंना उमगली. त्यांनी रामायण, महाभारत, विविध प्रकारचे शास्त्र वाचले
अनेक लोकांचे, अनेक संतांचे प्रवचन ऐकले आणि त्याच्यातून त्यांनी टिप्पणी घेतल्या, त्यांना अंडरलाईन केलं, मार्किंग केलं आणि त्याला एका नोटबुकमध्ये उतरवून घेतलं. उतरवून घेतल्यानंतर जे प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये निर्माण होतात तेच प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं काय आहेत ही उत्तरं या ग्रंथांमधून शोधली आणि ते सगळं शोधून त्याला शब्दबद्ध करून जगापुढे आणण्याचं खूप मोठं काम केलं आहे. म्हणजे प्रश्न अध्यात्माचे, उत्तर जीवनाचे. आमचे यांनी काही नवीन गोष्ट दिलेली नाही, त्याच गोष्टी दिल्या आहेत जे वेदव्यासजींनी जे सर्व रचना केलेली आहे. विविध पुराणं जे अध्यात्म आहे त्या सर्वांचा अभ्यास करून त्याच्यानंतर हे सगळं प्रश्न काढून त्यांनी आपल्या पुढे आणून ठेवले. यामध्ये जे प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न अनेकांच्या मनामध्ये किंवा प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होतात, परंतु ते उत्तर शोधण्याच्या भानगडीत आपण काही पडत नाही. आपण आमच्या पुराणात की नाही ग असंच आहे, काही कळतच नाही. अरे कळत का नाही? जोपर्यंत तुम्ही अभ्यास करणार नाही तोपर्यंत कळणार. कायदा केव्हा कळणार? जेव्हा तुम्ही हस्तकताईच्या कॉलेजमध्ये जाऊन कायद्याचा अभ्यास करणार तेव्हा तुम्हाला कायदा कळणार, नाहीतर कायदा कुठून कळणार? जोपर्यंत तुम्ही शास्त्रांचा अभ्यास करणार नाही तोपर्यंत प्रश्नांची उत्तरं मिळणार नाही. लोक नुसते प्रश्न निर्माण करतात परंतु त्या प्रश्नांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत नाही. परंतु या प्रश्नांचा शोध घेऊन ते घेतलेलं संशोधन हे जगापुढे मांडण्याचं काम अरुणाताई यांनी केलेलं आहे. म्हणून मी त्यांचं खूप खूप कौतुक करतो आणि यासाठी तुम्ही टाळ्या तर वाजवलीच पाहिजे. यामध्ये खूप म्हणजे असे जे प्रश्न दिले ते आता रासलीला हा भाग आहे. आपल्याला रासलीला म्हणजे तो तुमचा हिंदूचा कृष्ण की नाही तो असाच आहे, तो त्या नुसत्या बायका आणि त्या गोपिका. अरे त्या गोपिका आहेत कोण? शोधायचं आहे तुम्हाला, माहीतच नाही हो त्या गोपिका कोण आहे. अनेक आपल्या देशातले मूर्ख लोक आहेत ते कृष्णावर खूप धादांत असे आरोप लावतात, परंतु त्या मूर्खांनी कधी अभ्यासच केलेला आहे. होय, मी त्यांना मूर्खच म्हणतो, कारण जो कोणी अभ्यास करत नाही आणि अभ्यास न करता जेव्हा प्रश्न निर्माण करतात त्याला मूर्खाची श्रेणी देते. याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे रासलीला किती प्रकारची आणि त्या रासलीला म्हणजे काय, रासलीलाचा आध्यात्मिक काय आहे ते त्यांनी त्याच्यात दिले. भगवान त्या गोपी कोण? गोपी म्हणजे नुसती स्त्री नाही. संस्कृतमध्ये गो म्हणजे इंद्रिय, पी मतलब प्राशन केली, ज्याने इंद्रियांचे विकार प्राशन करून टाकलेले ती गोपी. कोण होते गोपी? आमचा अध्यात्म म्हणतं आम्ही कोण आहोत? आम्ही हा आमचा आपले जन्म पुनरपी जननम पुनरपी मरणम या फेऱ्यातून आम्ही या आलेलो आहोत. अनेक दुनिया भोगून त्याच्यानंतर मनुष्य देह मिळाला आणि हा मनुष्य देह कशासाठी मिळाला तर त्या परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी मिळालेलं आहे. तर अनेक साधू संतांनी म्हटलं की आम्हाला भगवंता तुमचं बाल्य रूप बघायचं आहे, बाललीला बघायची आहे. म्हटलं ठीक आहे, मी कृष्णावतार घेणार, त्यावेळेला तू जन्म घ्या, तुम्ही सगळेजण जन्म घ्या. मग ते कोणी गोपिका वगैरे म्हणून त्यांनी घेतलं. अनेक ऋषीमुनींचं वर्णन आहे भागवतमध्ये की त्यांनी हजारो वर्षापर्यंत नुसती पानं खाऊन, वाळलेली पानं खाऊन त्यांनी तपस्या केली. त्याच्यानंतर त्यांना गोपीचा जन्म मिळाला. आता आपण आजच्या काळातला थोडासा विचार करू की जर एखाद्या घरी बाळंतपण झालेलं आहे तर बाळंतपणीच्या त्या बाळंतीणबाईच्या रूममध्ये मला तुम्ही परमिशन द्याल का पटकन जाण्याची? नाही देणार. परंतु इथे बसल्या कोणत्याही स्त्री, अरुणाताईंनी जर म्हटलं की मी थोडंसं त्या बाळालाही करू शकते, अरुणाताईने घ्या किंवा एखाद्या स्त्रीला घ्याल, म्हणजे अगदी तिथून जन्म झाला कृष्णाचा, त्यापासून ती म्हणजे स्त्रीला हा अधिकार आहे. बाल्यपण तिथून बघायसाठी त्या ऋषीमुनींनी हे केलेलं तपस्या. मग त्याच्यावर तुम्ही कुठेतरी आरोप लावायचे, कारण हे यासाठी की तुम्ही अभ्यासच केला नाही. जर अभ्यास केला तर तो अशा प्रकारचे आरोप लावू शकत नाही. अरुणाताईंनी रासलीला म्हणजे काय त्याचंही चांगलं वर्णन केलं. त्याच्यामध्ये त्यांनी इतकंच नाही
ते ज्यांना जे ज्योतिषशास्त्र आले असतील त्याच्यासाठी पुन्हा रामाची आणि कृष्णाची पत्रिका देखील याच्यात खूप. आपण तिरुपती बालाजीला खूप जातो, तिथे 7 पर्वत आहे. त्या 7 पर्वतांची नावं काय तुम्हाला इथे मिळणार. अनेकांना नावं माहीत नाही. ते सप्तगिरी, हो आहे सप्तगिरी, पण कोणते कोणते सप्तगिरी आहे माहीत नाही आम्हाला. कृष्णावतारामध्ये पुन्हा गोष्ट दिली, पूतना, षट्कासूर, तृणावर्त, बकासूर, रत्सासूर, अगासूर, हे सगळ्यांचे हो कृष्णाने मारले. पण का? यांचं आध्यात्मिक विश्लेषण काय? कोण होते ते? पूतना म्हणजे काय? पूतना म्हणजे माया आणि मोह. सगळ्यात पहिले कृष्णाने काय काम केलंय? पूतनेचं वध केलेलं आहे. म्हणजे जीवनामध्ये जर तुम्हाला सक्सेस व्हायचं, सफल व्हायचं असेल तर आमच्या जीवनामध्ये येणाऱ्या जे मोह आणि माया आहे यांच्यापासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे. सगळ्यात पहिला कृष्णाने हा संदेश दिला की तुम्ही त्याला दूर. तृणावर्त हा रजोगुणांचं प्रतीक आहे, बकासूर हा अज्ञानाचं प्रतीक आहे. हे सगळं वेगळ्या प्रवचन देण्याचे ते विषय. जर याच्यात मी फसलो ना तर जात जाईल डॉक्टर साहेबांचं आणि मनीष महाराजांचं प्रवचन जाऊन जाईल म्हणून, आणि मला वेळेचं बंधन दिलेलं आहे. त्यामुळे हे सगळं हे असे अनेक प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. 12 ज्योतिर्लिंगांची नावं काय आहेत, शिवतत्व म्हणजे काय, कृष्णतत्व म्हणजे काय, नारद कोण आहे, विश्वामित्र ऋषी, गायत्रीचा मंत्र, असे हे अनेक नाही असे 700 प्रश्न आणि त्या 700 प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. हे पुस्तक म्हणजे इंग्रजीत द्यायला असं म्हणतो रेडी रेकनर. पटकन घ्या, कोणी प्रश्न विचारला काढा आणि त्याला उत्तर द्या. म्हणजे हे इतकं पुस्तक सांभाळून ठेवण्यात आहे आणि घराघरातमध्ये ठेवण्याला एक पुस्तक आहे. आणि हे आपल्या येणाऱ्या पिढीसाठी, तरुणांसाठी, बालकांसाठी, त्यांच्यासाठी खूप असं उपयुक्त असं पुस्तक ठरणार आहे. आणि हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी याच्या मागे कोण आहे? एक देव आहे आणि देवाचा आशीष आहे, आशीर्वाद आहे. आणि देव कसा असतो? देव समोर दिसतो का? दिसतो का देव? मग देव कुठे असतो? मागे उभा असतो. देव कुठे आहे? दिसून राहिला का कुठे तुम्हाला? पडद्याच्या मागे देव आहे. आणि नुसत्या एकाच अरुण्यावर देवाने कृपा केलेली नाही, तर अनेक लोकांवर या बाबू आयटमनी कृपा केलेली आहे, अनेकांना घेऊन आलेलं आहे. म्हणजे आणि हे खरं अध्यात्म की स्वतः मागे राहायचं, दुसऱ्याला पुढे करायचं. आणि जे विद्वान लोक आहेत, कलावंत लोक आहेत, त्या सर्वांच्या पाठीमागे राहून ते आपण तर ऐकतो ना, आपल्या अक्कलकोटवाले स्वामीजी काय म्हणतात? भिवू नकोस, मी तुझ्या काय म्हटलं? आपला देव काय म्हणतो? भिवू नकोस, मी तुमच्या पाठीशी. आपल्या त्यांनी ते सांगितलं. म्हणाले की मी जाऊ शकत नाही, फिरू शकत नाही, घाबरू नका, मी आहे ना. जो माणूस समाजाला हे सांगू शकतो की तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्यासोबत आहे, बस हे अगदी सोप्या भाषेत. अध्यात्म कळणं खूप कठीण काम नाही, खूप सोपं काम आहे. परंतु ते सोपं काम तेव्हा सोपं होतं जेव्हा त्या अध्यात्माला आपण कृतीमध्ये आणतो. आणि हे कृतीमध्ये आणण्याचं कार्य आशिष देव यांनी केलेलं आहे. हे कृतीमध्ये आणण्याचं कार्य अरुणात यांनी केलेलं आहे. आणि असंच कृतीचं चांगलं काम इथे असलेला प्रत्येक व्यक्ती करणार याची मला शाश्वती आहे. परमेश्वर आपल्या सर्वांना असं सामर्थ्य प्रदान करू की आपण सर्वजण अशाच पद्धतीनं समाजासाठी आपण काम करत राहू आणि या अध्यात्माला आपण पुढे नेत राहू. इतके बोलून मी माझे विचार इथे स्थगित करतो. एखाद्या नवीन पुस्तकाच्या वेळेला पुन्हा मी येणार, आशिषने बोलावलं तर, आणि तो बोला. आणि मी अरुणाताईंचा खूप खूप आभारी आहे की त्यांनी आपल्या या अध्यात्माचं उत्तर देताना त्याचं प्रकाशन करण्यासाठी माझ्यासारख्या व्यक्तीला, माझी योग्यता नाही आहे निश्चितच, पण त्यांनी मला हे काम देऊन, प्रकाशनाचं काम देऊन माझ्या लघुरूपाला त्यांनी विशालता दिली म्हणून मी त्यांचा आभारी आहे. त्याचप्रमाणे आशिष देवनी देखील या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी
मला पाचारण करण्यासाठी अरुणाताईंना संमती दिली. त्यासाठी मी आशिषताई आभारी आहे. मी आभारी आहे डॉक्टर साहेबांचा, मनीषजींचा, की त्यांनी म्हणजे माझं बोलणं ऐकून घेतलं, आणि तुम्हा सर्वांचा की तुम्ही माझ्या शब्दाला म्हणजे तुमचे चेहरे सांगून राहिले की मला प्रतिसाद दिला. तुमच्या या गोड सुहास्यासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद. जय हिंद.